अध्याय 10 श्री गणेशाय नमः। गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपण। ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवट असे नेणार स्वामी समर्थ असती पै। हाविरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे। संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती, सावकारी सराभी करीती जनी वागिती प्रतिष्ठित। 30 वर्षांचे वय झाले, संसारात उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची। जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल। पंचपक्वाने सुवर्ण ताटी भारुनी आपणा पुढे येती, पाहुनी या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस। तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, मायापाश दुर्धर विवेकशास्त्रे तोडावा। सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्वंत्रासी, निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले। मोरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले। मोरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारथ, ईश्वर भक्त तैसाची। परिदया नाही जंतती म्हणून या उद्गीत चिंती, मग शिवा राजना करीती कामना चित्ती धरणी। 12 वर्ष अनुष्ठान केले शंकरांचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देते तयांसी। तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा। ऐकून या वरासी आनंद दिले मानसी, वार्ता सांगता कांतीसी तेही चित्ती तोषली। 9 मास भरता पूर्ण कांता प्रसविली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविध। चिदंबर नामाभिरान ठेवी येले तया लागून, शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले। पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले। एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणली। प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजाशी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान। ऐशा लीला अपार दाखविते चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले। असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळून द्रव्य बहुत खर्चिले। तया समय एके दिनी ब्राह्मण बसले भोजनी, तूप गेले सर्वनी दीक्षितांशी समजले। जले भरले होते घट, तयांसी लाविता अमृतहस्त, ते घृत झाले समस्त आश्चर्य करते सर्वजण। तेव्हा पुणे शहरामध्ये पेशवे होते रावबाजी, एक समय तेच सहजी दर्शनात पातले। अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य होते, यामुळे जन्म झालेच असतं, दादा त्यांची लागेना। तयांनी हे ऐकून मोरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपले लावावी। रावबाजीचे वृत्तांत कर्णोपकरणी झाला शुद्ध, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना। मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे। अशी सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप। कोपला तुझावरी ईश्वर, जाईल राज्य लक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे। सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजींचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी। एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यदी आम्ही त्यांचे जाणतो। यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती। महासिद्धी दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मोरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जागोनी। तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तरणार्थ येथे रूपे प्रगटले। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रबोध कथा संमत, सदा पारिशोध प्रेमळ भक्तम दशमोध्याय गोडहा। श्री स्वामी राजार्पणमस्तु, शुभम भवतु श्रीरस्तु। अध्याय 11 श्री गणेशाय नमः। मागले अध्यायी वर्णिले, बाळप्पा मोरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे। जेथे घडला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात, यती रूपे श्रीयुक्त वास्तव्य समृद्ध करिता दी। परी मोरगोडीची विप्र बाळप्पाशी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्रे भीमातीरी, तिथे आपण जाऊन बैसावे हो अनुष्ठानी। श्री गुरु स्वप्नी येऊन सांगले जैसे करावे। मानवला तयांसी विचार, निघाले तेथून सत्वर, जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते। बाळप्पा तेथे पातले, स्नान पाहुनी आनंदले, नृसिंह सरस्वती पावले, प्रेम भावी वंदिली। प्रातःकाळी उठून संगमावरी स्नान करुनी, जपज्ञान आठवणी मागू देती गावात। सेवेकऱ्यांबरोबरी मागून या मधुकरी, भोजनोत्तर संगमावरी परतून येती ते। मध्यान्ह स्नान करुनी पुन्हा बसती जपज्ञानी, अस्त्र जाता वासरमणी संध्या स्नान करावे। करुणी या संध्यावंदन, जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतून ग्रामामाजी येती ते।
सद्गुरू प्राप्तीकरिता सोडून गृह सूतकांता शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परित्यांचे माणस कदा उदास नसायची. अय्याराम सेवेकरी राहत होते गांगापुरी. त्यांनी देखून ऐशी परी बाळप्पासी बोलती, तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमच्या सुटी, जे जे पडेल तुम्हास कमी तिथे आम्ही पुरुजी. बाळप्पासी मनावरे 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडले त्यांच्या घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बसून तिथे शिळेवरी मग खा भाकरी ऐसा नियम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निषेधिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हिन आपुले प्राक्तन भोग भोगावे दारुण, पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 यतिमूर्ती येऊन या दर्शन देती. बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्यचिर साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण. आणखी ही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी. वृक्षातळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालून रुचिक एक निघाला. तयाचे त्यांनी न मारले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझे परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले. घरोघरी बाळप्पा तोषले. अंतरी उत्तम दिवस मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकुस्न तयांसी मार्गावरी झाले. चरण चाली चालवणी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले. येऊनी नगरी रम्य देखविनी. जेथे दुसरे सरस्वती यती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्यदांती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णिमी अज्ञान प्रत्यक्षचे वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले. इतिशी स्वामी चरित सारामृत नाना प्रकृत कथा संमत. श्रोते सदा पारिसोत एकादश तयार गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगद उद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीतसे. भक्त जनितांनाथ अक्कलकोटी श्रीदत्त यती रूपे प्रकट होत. त्याची समर्थ श्री स्वामी. तत्ध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी. दर्शन इच्छा उत्कट चित्ती. खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सानिध्य पातले. अजान उबाहू सुहास्य वदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण येले. येऊन या भानावरती श्री शरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंद मायेपोटी स्तोत्र ओठी घातसे. समर्थ त्यावेळी पडले होते पुतळी. उठून या काय केले लीला एक विचित्र. सर्व वृक्ष श्री आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशाने दाखविले. त्या सवेक जहांगीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामींशी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य बोलून पूजांसी. बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ अस्थिरूप मंदिरात. राज्याज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले. सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सरिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्माते आचरण. घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करा पूजन नित्य. मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी जोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकारणी. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदरा बाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी त्यांची बाई आज्ञा करी ऐशी आपण ऐशी सेवेशी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार त्याच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडणे टाकले भांडण. एक चित्ती सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करते आनंदे. ऐसे लोकता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जटली. रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन. कागदाची पोळी बेंबीतून पडली ती पाहता उकळून विष त्यात निघाले.
पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळपासी यावे मरण विष तिथले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपणे आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी भावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणी. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांशी आपण सांगणे बाळपाशी शंकर पूजनी वर जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळपाशी ती विश्वास काही पटेना. बाईंच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य यापरी चिठ्ठी आली तर प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावीची पूजन ती माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व गांधी भेटली स्वामी आज्ञा सत्य मांडली ही भानगडा पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी दारापुढे सोडून देशी आवडते राहिला. आपण आल्यापासून आमच्यावर नुकसान असे बोल ऐकून बाळप्पावणी खिन्न झाला. स्वामी नियमाचा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल अशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करतसे. श्रीपाद म्हणे बाळप्पाशी समर्थन देती आज्ञाशी तरी टाकून चिठ्ठी यासी आज्ञा द्यावी आपण. त्यांची कपटानं जाणून अवश्य म्हणे त्याला तिने 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी तेथे राहून चाकरी करी असे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची झटली होती कैसा दूर त्याप्रती करतील येती दयाळू. इतिशी स्वामी चरित्र सारामृत नानापर्यंत कथासंमत सदा प्रेमळ परेस होत. 12ोध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पणमस्तु.